नंदुरबार शहरातील शाळांना 2 माकडांनी वेठीस धरलं। या माकडांची दहशत इतकी आहे की मुलांना शाळेत पाठवायला पालकांना भीती वाटते। अन्न पाण्याच्या शोधात या माकडांनी शहराची वाट धरली आहे। मात्र नंदुरबारमध्ये आलेली ही माकडं शाळांनाच टार्गेट करत असल्यानं पालक आणि मुलांनी धास्ती घेतली आहे। नंदुरबार शहरातील विद्यार्थी वर्ग आणि शिक्षक गेल्या काही दिवसात 2 माकडांच्या दहशतीखाली वावरतात। या 2 माकडांनी शहरात धुमाकूळ घातलाय। ही माकडं शाळांमध्ये घुसून विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ले करतात, त्यामुळे भीतीचं वातावरण आहे। हल्ल्याच्या भीतीनं विशेष खबरदारी घेत वर्गखोल्यांचे दरवाजे खिडक्या बंद ठेवून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जातात। माकडांच्या वाढत्या उपद्रवामुळे काही शाळांनी तर मुलांना सुट्टीच दिली आहे, तर अनेक पालकांनी भीतीपोटी मुलांना शाळेत न पाठवता घरीच ठेवलंय। ते माकड अतिशय चपळ आहे। त्या माकडला आपण धरू शकत नाही, पकडू शकत नाही किंवा त्याला आपण अटकाव करू शकत नाही। शिवाय अनेक शिक्षक त्या माकडाच्या मागे पळताना खाली पडले। परवा ज्या घटना घडल्या तर तशी घटना, अप्रिय घटना आमच्या इथे तर काही झाली नाही, परंतु त्यामुळे काय होतंय की सगळं वातावरण हे अस्तव्यस्त होऊन राहिलं। म्हणून मी वन विभागाला आवाहन करतो की त्यांनी या दोन्ही माकडांच्या त्वरित बंदोबस्त करून त्यांना पकडून त्यांना दूरवरच्या जंगलामध्ये सोडून द्यावं। आमच्या इथे एक वानर आलेलं, ते सगळ्यांवरती अटॅक करत होतं। खूप साऱ्या मुलांना त्याने इंजर्ड पण केलेलं आहे। तर आमच्या कॉलेजमध्ये खूप सारं दहशतचं वातावरण झालेलं आहे। सगळे मुलं घाबरलेले आहे, कारण तो स्कूल कॅम्पसमध्ये फिरतोय आणि क्लासेसमध्ये पण येतोय आणि आम्हाला टीचिंगसाठी पण खूप प्रॉब्लेम होतोय। टीचर्सला तो लेक्चरमध्ये डिस्टर्ब करतोय। तर मी काइंडली रिक्वेस्ट करते की याच्यावरती काहीतरी सोल्युशन आणावे। माकडांना पकडण्याचे वनविभागाचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र अजून यश आलेले नाही। वनविभागाच्या सहकार्याला वन्यजीव मित्रही आता आलेत। लोकांना आमची एवढीच विनंती आहे की लोकांनी जास्त घाबरायचं नाहीये, त्या माकडाच्या जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा नाहीये किंवा त्याला काही खाऊ घालण्याचा प्रयत्न करायचा नाहीये। तुम्ही जास्त जवळ गेले तर तो घाबरू शकतो आणि घाबरल्यावर तो तुमच्यावर अटॅक सुद्धा करू शकतो। त्याच्यामुळे लोकांनी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा नाही किंवा त्याला काही खाऊ घालण्याचा प्रयत्न करायचा नाहीये। प्राणी पक्षी मानवी वस्तीकडे वळू लागलेत। जंगलातील जलस्रोत आणि नैसर्गिक अधिवासांचं संवर्धन करण्याची गरज त्यामुळे आता अधोरेखित होतीये। प्रशांत परदेशी, झी 24 तास, नंदुरबार।